नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र भरणी आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:45 ते 7:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:43 आणि यमगंड काळ दुपारी 2:02 ते 3:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवीबरोबर युतियोग करेल. गुरुबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा प्रवास योग आजच्या दिवशी संभवतात. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या वेळस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. संपूर्ण दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा आणि स्ट्रेसफुल असणार आहे. छोट्या मोठ्या कारणामुळे मनावरती तणाव दिसून येईल. काळजी घ्या. याचप्रमाणे काही छोटे मोठे आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि व्ययातील रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. आर्थिक व्यवहार तुमचे मार्गी लागू शकतील. तुमचा मूड सुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र महत्त्वपूर्ण व्यवहार हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. करिअरच्या संदर्भातले काही नवीन ऑप्शन सुद्धा समोर येऊ शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील जे तुमच्या कार्यक्षेत्रात संबंधित फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातील रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले लाभ आर्थिक सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील रवी बरोबर चंद्र युतीयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी अलर्ट राहणं जास्त गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. छोटे मोठे काही आर्थिक लाभ मिळू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र दिवसअंती संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, मानसिक शारीरिक थकवा जास्त जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडं आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या सप्तमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणाऱ्या आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागतील. भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. मात्र तुमच्यातली ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा अंगावेगळी तुम्ही करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घरातील जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. थोडाफार वादविवाद घरगुती स्तरावर दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा मार्गी लागू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा प्रवास यापासून थोडं लांब राहा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.